ANS न्यूज। हार्दिक अभिनंदन। भव्य सत्कार समारंभ। जनता के प्रश्न के लिए हमेशा संघर्ष करने वाले विकास भूमिपुत्र नेतृत्व आदरणीय श्री रामराव वड़कुते साहब, इनका राज्यसभा सदस्य भारत सरकार नई दिल्ली में निवडणूक पद के लिए चुने जाने वाले, उनके लिए अभिनंदन का हार्दिक स्वागत किया गया। आज पत्रकार भवन में के रवि दादा ने संचालक इंडिया मीडिया लिंक एंड इवेंट मैनेजमेंट मुंबई पत्रकार संघ में इनके स्वागत सत्कार के लिए एक समारंभ रखा गया, जिसमें सभी लोग हिस्सा लिए। ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते आयोजक रविदादा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रविदादा इंडिया इव्हेंट मॅनेजमेंट चालवतात, ते त्यांचे सल्लागार माननीय आमचे गुरुवारी आम्ही त्यांना म्हणतो ते आठवले साहेब, सुरेशजी यादव, आमचे दुसरे गुरु आमचे तायडे साहेब, अली खान साहेब, आमच्या बरोबर आलेले ज्यांना राज्यमंत्री दर्जा आहे, आणि मी जसं एका समाजाचं राज्यात काम करतो, ज्या समाजाचे 105 लोक वारले तरी त्यांना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, त्या समाजाचे अध्यक्ष आता त्यांना राज्यमंत्री मिळाले ते कैलासजी राऊत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। दर्जा मिळाला होता, परंतु माझ्या अट्टहासामुळे तो गेला, पुढे मिळेल भविष्यात, कारण मी राज्यमंत्री दर्जा मला निवडणुकीच्या आधी दिला होता, मी अध्यक्ष केलं होतं मला, आणि त्यांना उपाध्यक्ष केलं तर त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता एकनाथ शिंदे साहेबांनी, पण मी ते पद स्वीकारलं नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला की त्यांनाही ते स्वीकारता आलं नाही, आणि म्हणून माझ्यामुळे त्यांचं राज्यमंत्रीपद गेलं। पण खात्री देतो त्यांना की मी तुम्हाला मिळवून देईन एवढं आश्वासन या ठिकाणी। ॲडव्होकेट शंकररावजी चव्हाण माझे राजकीय पत्रकार मित्र सल्लागार म्हणलं तरी चालेल, ज्यांच्यापासून मी बरंच काही शिकलो, आणि प्रकाश झोतात ज्यांनी मला आणलं डिबेटवर, मला नेहमी आमदार नसताना घेऊन जात होते, आमदार झाल्यावर तर कोणी नेते पण आमदार नसताना घेऊन जात होते, ते इथं विनोदजी राऊत जे मोठे राज्याचे पत्रकार आहेत, त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं आहे, मार्गदर्शन लाभलं। पुढे यांच्याच पावलांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ह्याला पुढाकार घेऊन पुढे जाऊ, आणि आमच्या हातूनही चुका होत असतात, भरपूर चुका झालेल्या पण असतील, पण त्या आपण क्षमा केलेल्या आहेत, ते आम्हाला मान्य आहे। पण पुढेही आम्ही आमचं सामाजिक कार्य आणि विथ इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रकारे चांगले चांगले सामाजिक विषय आम्ही आजही हाताळू। गेल्या हप्त्यात आपल्याकडे युद्धाचं जे प्रकरण चालू आहे, आम्ही पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबई शहरात, आपण सगळे होता तिथे, आणि युद्धाच्या जागेवरती बुद्ध पाहिजे हे आम्ही एक मेसेज दिला। मला वाटतं तो मेसेज CID मार्फत आदरणीय पंतप्रधान साहेबांपर्यंत पोहोचला, आणि त्यांनी पण आपली पावलं सकारात्मक उचलली। त्यासाठी मी त्यांचे, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे आणि जेवढे सामाजिक कार्यकर्ते NGO त्या सगळ्यांचे आभार मानतो, विशेषतः आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। अलीभाई माझे जवळचे मित्र, मागणी सांगितलं, आदरणीय आमदार साहेब आमच्या सोबत आहेत, सुरेश यादव, हे जो उभारले मिस्टर महेंद्र हे माझ्यापेक्षा पुढे आहे, बरेच पुढे आहे, कालच ते सेवानिवृत्त झालेले आहेत। आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, आम्ही आपण त्यांना शुभेच्छा शपथ दिल्या, आणि माझी काय उभारल्या शुभेच्छा द्यायची इच्छा नाही, कारण ते दिसतच नाही रिटायर झाले। आणि यानंतर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट शंकर चव्हाण साहेब करतील। टाळ्या वाजवा साहेबांना।
आज या ठिकाणी मुंबई बॉलिवूडमध्ये ते खूप अभिनेते मोठे आहेत. तसंच इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी विशेष उपस्थिती असलेल्या आमच्या हायकोर्टच्या ॲडव्होकेट धनलक्ष्मी मॅडम यांची मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच इथे सर्व जमलेल्या